प्रथम मी या कोकणी पाडा प्रीमियर लीग जे भरवलेले सामन्याच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी अभिनंदन देऊ इच्छितो. कारण मी बऱ्याचशा टुर्नामेंट्स पाहायला जातो जिकडे भरपूर आयोजक असतात, पण कुठलेही आयोजक नसताना एखादं एवढं सुंदर नियोजन पाहून माझं मन प्रसन्न झालं. आणि मी परत एकदा सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून मनापासून अभिनंदन देतो. आणि पुढे जेव्हा तुम्हाला कधी या कार्यक्रमाला किंवा अशा कुठल्या इव्हेंटला माझी जर उपस्थिती लागेल, काही माझं सहकार्य लागेल, तर मी कायम तुम्हाला सहकार्य करायला उपलब्ध आहे असं मी सांगून माझे थँक्यू. यस, आपलं देखील आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेच्या अंतर्गत आपण वेळात वेळ काढून आलात आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंना आपण अगदी प्रोत्साहित केलेलं आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं हार्दिक अभिनंदन. आणि इथून मॅच ऑन झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये छोटासा बदलाव करूयात. ज्या आवाजानं आज खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजांना मंत्रमुग्ध केलंय, तो पुन्हा एकदा आवाज या कॉमेंट्री बॉक्स मधनं गुंगला जाईल. आणि इथून जात आहोत आपण योगेश वाघ सरांकडे. थँक्यू हर्षल. खऱ्या अर्थाने निश्चित आपण आवाज ऐकत होतो आतापर्यंत, चांगला असा गोड आवाज. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने जर पाहिला तर निश्चित टीम सोनाई देवी रॉयल प्लेयर्स आणि त्यांच्या विरुद्ध पलाई देवी टायगर्स या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत, काटेकी टक्कर. एकंदरीत आपण जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती. ऋषिकेश बेकार रट्टा बस. आणि इथे 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 नाही जाऊन दे, ते कमाने ग त्रोकर तिकडे कमाने ग. काय तुझे सपना द्या का काय वाट आहे? त्यांचे आबाळ तिकडे चालले इकडे करीत ए भाई झेना बॉल. जाऊया इथे मात्र तो भाई जोमात, परंतु यो भाई कोमात. धावा धावफलकावरती आहेत 6. इथे 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओह, यावेळी देखील चांगला फटका. बेकार 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 मोकार घुमायला तो बेकार. बस आता गजा रंगात काय झालं नेमका यांना काय झोंबा धरत तिकडे त्यानं मारला का हे मोका आरडाय सुरुवात करता. या सासू सुनीची आणि आयटम कुणाची शेम तुमचा कार्यक्रम, त्याची आबाळणी तुमची धमाल. एकंदरीत हा फटका आलाय. धावा धावफलकावरती आहेत 12 सध्याच्या. यावेळी देखील हो अजून एक काम करा, त्याचे करगोट्याला तायती भीती आहे का हेरा बरं. बॅटीला बॉल ठोकला, दर दरा पार जायला लागला बाउंड्री बाहेर. आणि इथे हा लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना ठोकलाय चौकार. आणि संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली 16 धावा. पुन्हा एकदा पाहावं लागेल. 16 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज तयार. आणि यावेळी देखील मोठा फटका. यावेळी देखील चिलीम झुटका इमल गुटका बॉलर खुश बॅटमॅन मोकार खुश दणदणीत खणखणीत षटकार बेकार. तिसऱ्या पंचांची मागणी. ईडीची चौकशी लागली, लय संपत्ती जमा झाली सांग. 3 बॉलवर जरूर चेक केलं जाईल, खात्री केली जाईल. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं पंच षटकार की चौकार यासाठी ना. यस यस, षटकार की चौकार याची खात्री करण्यासाठी
आणि इथे मात्र घेऊ नका मुक्का, हा चेंडू छक्का, षटकार. इथे मात्र हा षटकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. बस यांना पहिलेच वरीत अख्खा कन्यादान करून टिकलाय. दान धर्म सगळा स्वाहा. इथे मात्र गोलंदाज आनंद गोलंदाजी मार्क होती तयार होईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी आनंद तयार. यावेळेस संधी उपलब्ध झाली आहे, पाहावं लागेल. स्वतः गोलंदाज बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल. इथे मोठी विकेट. इथे मात्र फलंदाज होईल बाद. अलीकडे आता जोरात पळ विकेट. आतमध्ये दाखल होतोय. हितेश आणि इथे देखील फटका. बॉल बस. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का? लगीन जमवायला तर एक चिकनी दिसली आणि लगीन झाल्यावर चकनी झाली. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ 2-2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले, परंतु तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर. ठोकडीच आहे. धन झाली वार. तलवार फिरून मला सांगला तर सकाळ बॅट वेल्डिंग मारून आणली असती. जरूर उजव्या अष्टी बराच सोडून चेंडू मात्र निघून चाला अवांतर. आणि पंचाने दर्शवलं गेलं की हा चेंडू खराब आहे, वाईट. एकजेला उंगवात योजेला मावळात. काय करायचं? दवळा पुराच करून टिकायचा. अगदी जर पाहिला एक चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरनं गेला, एक चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरनं. 2 चेंडू वाईट पाठोपाठ 2 चेंडू वाईट. संघाची धावसंख्या मात्र 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, काय सांगताय? कपडा यांचा लाल भडक बेस्ट म्हणून एकदम कडक. 25 यस. निश्चित अगदी आपण पाहतोय ही बाईची एक सिंगल येईल आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. काय सांगायचं आहे? आता जमला नाही. आता मात्र ढुसढुशीत फुसफुशीत खावा पका मीठ गडी व्हाव नीट. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आनंद. 29 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. काय सांगायचं ते आता? नाही इलाज. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. हे फुकाट त्यांच्या किडन्या दाबायची सुरुवात करायला लागला. का बिचार पळता गोड बॉल मारून तर हे इकडून आरडून आरडून त्यांना धन करायचा. निश्चित अशा प्रकारची कॉलिंग करणं म्हणजे आया बाया घातीले बर उडगा म्हातारे नवरा कर. जरूर अगदी आपण जाऊया पुन्हा एकदा. 31 धावा. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि बघता बघता तिथे मात्र आता धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांती एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावरती आहे. सध्याच्या स्थितीला एक गडी गमावलाय. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
32 धावा. या सध्या आपण पाहतोय IPL मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यामध्ये सामना. सध्याच्या स्थितीला दिल्ली कॅपिटल जे आपण खेळतोय 235 धाब्यांवरती 4 गडी बाद 19 षटक चालू आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये IPL पेक्षा एक सर्वांचं नजर खेचून घेणारा सोहळा अर्थात KPL कोकणी पाडा प्रीमियर लीग दुसरं पर्व पहिला दिवस. तिसरं षटक हाताळण्यासाठी पंकज पवार. फटका फसलाय बेकार बाबा. तो बॉल काय पळणार आहे. तो बॉल पळूच शकत नाही. तो असना मडा गडी धावून आला. पळू तरी कुणक नाही इला त्याला जीव दिला बाबा. आणि तिथे मात्र फलंदाज होतोय बाद. विकेट. करणार टीमचा त्यांच्या 12 गड्या विश्वास नाही. काय नको झाली तर आमचे उन्हाळ्यात नाही. कमीत कमी तुमच्याच पक्षाचा माणूस आहे त्याचा विचार करा. इथे 32 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. पंकज गोलंदाजी ट्रॅक वरती. सिंगल गाडी डबल इंजिन ठाकून ठोकून ओके. इथे पुन्हा एकदा गोलंदाज. बॉलिंग आम्हाला वाटलं काय तमाशा बिमाशा आहे काय. नको. 12वा खेळाडू म्हणतो बॉलिंग. बॅटिंग करणाऱ्या टीमची बॅटिंग चालू झाली का. 12 बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू म्हणतो बॅटिंग. आपण काय बोलायचा. जाऊया. संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 34 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टाकून ठोकून ढासून डोसून इथे मात्र डॉट. कंचा ब्राव पाठवा त्याला तिकडे जाऊ दे. इथे मात्र हा चेंडू डॉट. अजूनही 3 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. स्ट्राइक एंड वरती रोहित. रोहित कशा प्रकारची कामगिरी करणार. पंकज गोलंदाजी मार्गवरती तयार. असा तिकडेच काय द्या रन होऊन दे. धमुचाय कोबी काय. धमुचाय कोबी काय. या 35वा धावफलकावरती आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. फुलटॉस बॉल मोठा फटका शकला नाहीये आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय. आणि बघता बघता या डिक्लेअरच्या स्वरूपात 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ते म्हणजे टीम सोनाई देवी रॉयल प्लेयर्स या टीमचा धावफलक 36 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल म्हणजे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. नवरा मरो नाही तर नवरी मरो. वराड्याने मजबूत 2 वाड्या खाऊन जाऊ. काय घडणार काय नाही. इथे पाहावं लागेल. शेवटचा बॉल. पंकज तयार. आणि यावेळेस हो भरपूर उंची लांबी देखील भरपूर. पण काय सांगायचं आहे काही फायदा नाही. बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. शेम कार्यक्रम. इथे मात्र चेंडू सीमा बाहेर जात असताना परंतु अगदी तो डिक्लेअर झोनच्या सीमा बाहेर गेला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल 2 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. दोनच विकेट गेल्या.
शेवटचं षटक रवींद्र आलाय. शेवटचं षटक हाणामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोदा धोदा याची फेसा फेसाजीवर वॉशिंग पावडर निर्मा. काय होणार काय नाही. पुढे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. झेलवरती प्रयत्न केलेत. एकदा तर वेगानं कंप्लीट झाली. तख्तय्या तख्तय्या आणि इथे मात्र तख्तय्या करत असताना थांबय्या थांबय्या एकच धाव आणि एका धावेच्या मध्ये धाव फलक मात्र 38 धावा धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला. चला मँगो बिंगो राहू दे बाजूला. टँगो बिंगो ठेवा. आता तू नवीन तो आलाय ना टँगो टँगो मड्डोळे टँगो. हे जाऊया टेंगे टेंगे ते मड्डोळ पार हे असणार एक एक. जाऊया गोलंदाज रवी तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. त्याला जुनीच जागा लय आवडली. हा का हा काय रे धवा शिरला का काय झाला. एकंदरीत जाऊया या दोन धावेच्या मध्ये 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. डावामधील 4 चेंडूचा खेळ उर्वरित जो मात्र शिल्लक आहे पहावं लागेल. 40 धावा तर आहेत धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. इथे हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक काय रे बापा या भयानक कार्यक्रम काय सांगायचं आहे. लई डेंजर कार्यक्रम झाला बाबा. चापता चापता पार आबाळ झाली नको झाले तर यास पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे टाकून ठोकून काय आहे काय नाही. यास पहा पहिला नवरा तर नापास झाला. दुसरा आला तो थोडासा बरा वाटला आणि त्यानंतर झालेला तमाशा आणि भारूड काही नाही. ओके मे थँक्यू नाहीये. कारण त्यानं काय केला तर माहिती का माकड उडे सारखी फिल्डिंग केली. दोन्ही पाय वरत घेतलं आणि आतल्या आत कार्यक्रम केला. काय नाही ये तो धूपका धूपका है धूपका कोई मिल गया धूप. बारीक बारीक नाही असा वेगळा दिसायला लागला पण मगाचं शेम धूप. ती काय जादू आली ती बघ. ती जादू बाहेर आल्याबरोबर आतमध्ये कार्यक्रम चालू. जाऊया 3 बाबा भयानक जादू. यो काय जेवून गेला आणि काय नाही. या काय आणला तू. अरे बाप्पा पण सर येगड्याला परत पाणी घेऊन आतमध्ये येऊन देऊ नका. पाहावं लागेल. शेवटचे 3 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. तो म्हणजे रवी स्ट्राईकला रोहित. फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय रे बापा फार त्याची आबाळ झाली ना. 3 ठिकाणं झाली फार. लोणावळा खंडाळा पन्हाळा धन झाली त्याची. आणि तिथे मात्र निश्चित धूपना काय पाजला आणि काय नाही. घड्याल तेव्हा वादळ जातोच नाही. बिट्टू इथे मात्र निश्चित जाऊया या 2 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र खोदून काढलाय आणि यावेळेस मात्र बॉल थांबत आहे. बेकार बाबा घुमायला घुमायला तो बेकार षटकार. गडी तसा आहे ना यो. रया ना ठेव तो बघ नाड्या बांधायला लागला. घातल्या कोणा काड्या लागला बांधाय नाड्या. आणि इथे मात्र 50 धावा धावफलकावरती. सगळ्यात हाय स्कोर आजच्या दिवसामधला आपण पाहतोय. पाहावं लागेल. डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावरती किती टार्गेट सेट केलं जाईल. यस इथे मात्र पाहू शकाल धावबाची संधी आणि इथे फलंदाज जागेवरती पोहोचतोय. 51 मला वाटतं पहा ज्या पद्धतीनं रिप्लाय मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीनं धावबाची संधी होती. परंतु चेंडू एस्टनला स्पर्श करण्या अगोदर त्यानं आपल्या स्वतःच्या पायानेच एष्ट्या वाकवल्या होत्या. त्यामुळे फलंदाज सुरक्षित राहील. 51 धावा आणि आता मात्र विजयासाठी पलाय देवी टायगर्स या टीमला बनवायचे आहेत 52 धावा.
आणि सुपर लेजंड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करा. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 52 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो टॉस आपण इथे करत आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित होत आहेत का? चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. जाऊया. 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेची गरज. सलामीची जोडी रवाना करायची मैदानाच्या आतमध्ये. गणेश भोईर आणि त्याच्या साथीला हर्षल ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. आपण पाहू शकाल एक मोठी लढत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला ह्यो धावफलक उभा करायचा आहे आणि हा धावफलक उभा करत असताना कशा बनवल्या जाते रिकॉर्डी रन रेट 13च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल आणि इथे मात्र त्या बनवल्या जातील का? गोलंदाजी ट्रॅक मध्ये मिस्टर सचिन टिचकुले. अरे ती पदवी दिली त्याला. यस तर बघा धूप काय सांगताय? धूप नाही ही सगळी धूप ना लागलेली काय सांगायचं भयानक काय घरी आहे का? तो कुठं आहे? तो यांच्याच कडे आहे. यस तो 12वा काय 12वा नाही तो 14वा 15वा आहे काय माहित. चला मॅच कडे जाऊया. टॉस करणं मित्रांनो बंधनकारक आहे. दोन्ही लेजंड्स टीमला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहणं महत्वाचं राहील. 24 बॉल 52 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 52 ची गरज आहे. मॅच ऑन होतीये. डाबाला होते सुरुवात. पहिला चेंडू हो पहिला चेंडूवरती काय रे नाही याला काय झाला नाही थ्रो आमच्याकडे स्टंप आमच्याकडे ठेवाय दिला काय सांगायचा. तो परत धरपडत परपडत मारवत कारवत आरवत एक सिंगल आणि एका सिंगलच्या सायन संघाचा श्रीगणेश संघाचं खातं इथे मात्र ओपन होत आहे. 23 चेंडू आणि 51 धाबा आता इथून पुढे या डाबामध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षकाला. याच बेकार काम घसरगुंडी पुसरगुंडी हा असा. तो परत मात्र यास खाऊन पिऊन रस्सा पिऊन 2 खडं खाऊन इथे मात्र ढेकर देऊन एक सिंगल आणि आता मात्र संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर. दोन धाबा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू 50 धाबा बनवायचे आहेत. 22 चेंडू मध्ये 50. सचिन गोलंदाजी ट्रॅक मध्ये लेफ्ट राईट चालू. नाही त्या बरं आहे का
काय सांगत आहे बॅट्समन काय झाला नको झाले इकडे याच्या पण किडनॅप फेल व्हायला लागल्या जाऊया आता मात्र 3 धावा धावफलकावरती जोडला गेला सध्याच्या स्थितीला जो धावफलक पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती काय सांगायचंय नको झाले बाबा हो हो लय भयानक कार्यक्रम अगदी आपण पाहतोय निश्चित इथे मात्र गोलंदाज चुकी करतोय गोलंदाजाने सेल लावलाय सोस्त्यामध्ये फलंदाज त्या सेलचा फायदा घेतोय पण वाईट +1 का यस वाईट +1 अशा 2 धाबा आड होतील ना आता मात्र या दुहेरी धाबेनं संघाची धाव संख्या यावेळेस हो भरपूर उंची बेकार वरत फिल्डर खालत काय सांगायचंय त्याला खालत बरोबर कार्यक्रम ओके मांडून ठेवला था सेम कार्यक्रम झाला सासूबाई सासू मांडली असून कॅच धरी घुसू घुसू वेद फलंदाज होईल बाद वीस चेंडू आणि 47 ची गरज आहे कोऑपरेट करा अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची त्यामुळे इथे वेळ वाचवणं बंधनकारक आहे एकदा का सूर्यास्ताकडे गेल्यानंतर आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही आहे त्यामुळे वेळ वाचवा 20 चेंडू 47 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे या मॅच मध्ये थँक्यू झाला कार्यक्रम ओके झाला इलाज नाही काय जावई ओके झाला पण काय सासरा रुसला आता हरकत नाहीये गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओहो जेला कार्यक्रम बिनासला कार्यक्रम पार बेमटेची देठापासून ताकद लायली पण वाया गेली ना बार धन झाली बार ताकद फुकाट घालेली पार डिक्लेअर मध्ये जेला काय झाला धन्य झाली आणि इथे मात्र ठाकून माकून एकच मिळेल आता मात्र 18 बॉल आणि 42 चला चला नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला मंडपात घेऊन येणे लग्नाचा मुहूर्त निघून जात चाललेला आहे ना विलाद चला वेळ वाचवा रोहित आला पण काय सांगायचं पहिलेच बॉलावर चोळीत वाटायला बॉल आणि काय सांगायचं फिल्डर तिथे काय सांगायचं यो फिल्डर तोच आहे वाटतो बोलत जुबा केसरी दाणे दाणे पे लिखाय खाणे वाले ना ओके बरोबर सापडला बरोबर आणि इथे मात्र 11 धावा यावेळेस हो फटका गडी तिकडे वाकून आलाय टाकून आलाय माकून आलाय बेकार तोटका सारखा थ्रो केलाय बस बॉलर काय कसा काय तुला नेमका काय दिसला आबाळ झाली तिकडून जसा काय बॅट्समन धावला तर इकडे घाबरला का काय झाला स्टंपला लावायच्या आणि जाऊ बॉल जाऊ दे बाबा 13 धावा धावपल कावडी 16 चेंडू 39 धाब्यांची गरज
नाही कामच जमला नाही त्याला. त्या बघा तोंड वाकडा करून धन झाली. आणि यावेळेस हो पुन्हा एकदा बेकार, इलाज नाही जमला. काय सांगायचं, जसा आला तसा बॉल पाडायला दिसता. बॉल करीत दिला टारारिरी टिरटिरी पारारिरी पिरपिरी, बेकार षटकार. अशी गमची लागली ना ते एखादा चॅटिंग वाला जर किंग व्हाया त्याला दम उपटला तर पर्याय काय करशील, ऍडमिट करायची बारी होईल. यावेळेस मात्र यास भयानक कार्यक्रम, जरासा कार्यक्रम झाला पण काय झालं, चापाचापी बॉलरची धन झाली. मग बॉलर नाही काय केला, जिथे खेकडा जरासा पिऊन आलाय का काय केला, मोकार वळवळ करीतो. 19 धावा, शेवटचे 14 बॉल, 33ची गरज. झुकेगा नाही साला, पण व्हाईट मात्र हेल्प पाडेगा. स्वस्त बोलून फायदा नाही. इथे आज चेंडू खराब, आणि खराब चेंडू म्हणजे काय धन, मोठी धन. 14 चेंडू 32 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्गोदी पुन्हा एकदा. काय धन आहे, बॉलर चांगला झाला का काय जायचं, नको झाली. किपरला आजार लागतो, म्हणजे याला रात आंधळा लागत, त्याला दिस आंधळा लागतो. आणि काय जायचं, दोन्याचा आजार घेऊन घेऊन सगळा सर्दीने खोकला बॅट्समनला होतो. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू मात्र जाऊन ट्रॅव्हल झाला. आता 13 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 21 धावा त्या धावफलकावरती आहे. आता पाहावं लागेल. 13 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेस ओहो बेकार, पार खवा वर करून करून धो द्यायला. पण काय, हा लोट लोट, तू बाहेर जाऊन लोट. हा नाही नाही, बॉल हातात ठेव. काय झालंय, त्याला कळलाच नाही का मोरते झाडाला गेल्यावर सगळा काय माप आहे. हातात ठेव म्हणजे काय, तो अंडी घाली, तो अंडी. एके बॉलची 2 रन आणि 4 रन फुकाट वाया. आणि अशा पद्धतीने काय डीजे वाला, तुला काय झाला, नुसता घुबाबी तो घुप 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 घुप. उतारा आणा, मिरची आणा, त्याचा उतारा करून टिका. जाऊया धावा धावफलकावरती. स्टार लेजंड टीमचे कॅप्टन टॉस साठी या सुपर लेजंडचे कॅप्टन उपस्थित आहेत. जाऊया. 12 चेंडू 30 धावा. तुम्ही साईडला वा, आम्हाला काय पिक्चरच दिसत नाही तिकडे. गोले उमेश, बारा बॉल 29 धावा. आता मात्र 11 चेंडू 29 राहिल्या. 23 धावा धावफलकावरती. तो परत काय झाला, बोलून सोय नाही इकडे. बॅट्समन कोट आहे पंकज. पंक्यानं कार्यक्रम केला पण काय झाला, भास काय झाला, या भयानक कार्यक्रम झाला. काय झाला, सेम कार्यक्रम झाला ना. जोडीदार भेटला पण बाहेर नाही लुटला. इथे मात्र भागीदारी बनत होती, परंतु तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. धावबाद ठोक 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 तिथे.
प्रवीण फुलटॉस बॉल डिक्लेअर झोन नको झाले. सगळा कुपोषितचा माल निघायला लागला. आतापर्यंत सगळा दिलदार होता पण सगळा आता कुपोषित झाला. खाऊन पिऊन ढुसफुस. अर्थात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दाखल होतोय. 9 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा मला वाटतं काय रे आबाळ झाली पा खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला दिला पण वरच्या आळेचा गडी काय हालच ना. तो सांगत आहे ये जमेगा नाही पण तो सांगतो नाही आता जमून झ्या लागल. फलंदाज बाद. आनंद यावेळेस मैदानात दाखल होतोय. उलटी टोपी सरळ चाल थोडीशी वेगळी बॅट पण गडी भराय. पेशानं मेजर देखील आहेत. चालेल मग फोन करीत तुला थोड्या वेळात. माझं मॅच झालं तिकडे कुठं बाहेर जागा आहे का काम करीत नंतर. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा म्हणजे काय सांगायचं. आला बॉल पार धुमशीत कुमशीत चला सकुबाई तुकुबाई चला. क्षेत्ररक्षण सजून घ्या. सकाराम तुकाराम कांताराम अंताराम शांताराम. वेळ वाचवा. अजून एक मॅच आहे. सहा चेंडू 21 ची गरज आहे. गोलंदाज तयार होईल. सुमित काय सांगायचं ती जागा लय जणाला आवडते. हा काय ना चौका बिवका काय नाही येणार. जिथे खेकडाचा रस्सा पिऊन आलाय त्याच्यामुळे लागलेला आजार असा चापाचापी कार्यक्रम. वळवळ 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 आणि इथे बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. 5 बॉल 17. मेजर न तलवार कडली आता बाहेर. काय सांगायचं कुठून पाजून आणलेली काय नाही. बॅटीला बॉल ठोकल्या पळायला लागला. 5 चेंडू 17 ची आवश्यकता मॅच मध्ये. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. काय मेजर काय सांगायचं आहे. शेम कार्यक्रम झाला. सासरा असला पण जावई रुसला ना. नाही इलाज झाला. उपाशी पोटी घरी जावं लागला. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. इथे आपण पाहू शकाल झाबा जुन्या मॅच मध्ये जर पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत. यावेळेस सालके आता समोरच्या दिशेला दाबलाय कुतैलाय फिल्डर आलाय. याच बेकार काय सांगत आहे. खाली डोकणं वर मुंडी 1 नंबर सरकारी अशी अर्थात क्षेत्ररक्षण भारी. आता मात्र बॉल शिल्लक आहेत शेवटचे 3. 16 ची गरज म्हणजे काय सांगायचं. आला बॉल पास धामशीत कुमशीत मारायला लागेल तर कार्यक्रम होईल नाही तर मग इलाज नाही. पहावं लागेल. गोलंदाज तयार. बस आता आवाज काय आरडायला तुम्ही कसरूच करू नका.
तुम्हाला माहित आहे बेमटेपासून ताकद लागली तरी पण आता काय मॅच जिंकू शकत नाही. पण योखूत जर काय बाबा बॉल गलफटला तर कार्यक्रम ओके डायरेक्ट तळ्यात तिकडे लय बेकार. 2 बॉल 16 धाबा. आबाळ झाली त्याची पार, तलवारी फिरून फिरून पार कमरेचा मणी पार ढिला झाला. तसा घाबरू नको, कमरेचा मणी ढिला झाला तरी गाठल्याचा मणी आणलाय द्याव खोसून, लावू बाम करू काम. 1 बॉल 16 धाबा. मॅच संपूर्णपणे क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात सोनाई देवी रॉयल प्लेयर्स या टीमच्या ताब्यात. शेवटच्या मोमेंटला आता काय फायदा, काय सांगायचं आहे. दुकान बंद झालं आणि मगून गिरायकाची लाईन लागली. मॅच खपली आणि मग षटकार. परंतु निश्चित चांगला फाईट दाखवलं, चांगला प्रयत्न राहिले. हार्ड लक टीम ते म्हणजेच पालादेवी टायगर्स आणि गुड लक टीम सोनाई देवी रॉयल प्लेयर्स. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड कौतुक. जाऊया मॅन ऑफ द मॅच.